नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। रागाने का बघतो फक्त एवढं विचारल्यामुळे वाद उफाळून आला आणि एका टोळक्याने 20 वर्षीय युवकाला कोयत्याने वार करत संपवून टाकलं। पण हे भयंकर कृत्य कुठे आणि कसं घडलेलं आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तसेच तुम्ही आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरलं आहे। पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या फाळके स्मारकाजवळील एका हॉटेलमध्ये मद्यपींच्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून 2 भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडलेली आहे। यात राम बोराडे वय 20 याचा मृत्यू झाला आहे, तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये बसलेल्या 4 ते 5 मद्यपींकडून रागाने का बघतो म्हणून वाद घालण्यात आला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। टोळक्याने कोयत्याने वार करून राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर सपासप वार केले। या हल्ल्यामध्ये राम बोराडे यांचा जागीच मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर टोळक्याने परिसरातील 4 चाकी वाहनांची देखील तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। दरम्यान नाशिकच्या श्रमिक नगर परिसरातील कडेपठार येथे 2 जणांच्या वादात झालेल्या मारहाणीत रिक्षा चालक इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। प्रकाश मधुकर सूर्यवंशी व 39 असे मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे। गेल्या काही वर्षांपासून मृत प्रकाश सूर्यवंशी हे स्वामी नरेंद्र छाया हाइट्स कटेपठार सोसायटीत कुटुंबासोबत राहत होते। तरीही या गंभीर घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।